बरं का मुलांना, मी मंगला आवलगावकर. आज तुम्हाला एक आणखीन नवीन गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे नाग आणि कावळा. काय नाव आहे? नाग आणि कावळा. तुम्ही माझ्या गोष्टी ऐकता, तुम्हाला आवडतात आणि तुम्ही लाईक पण करता आणि करत जा, शेअर करत जा. तर छान छान गमतीशीर गोष्टी मी सांगते तुम्हाला. तर ही पण अशीच आहे गंमत बरं का. एकीने सरोवर असतं आणि त्या सरोवराच्या काठावर एक छान झाड असतं. त्या झाडावर घरटं करून एक कावळा राहत असतो आणि कावळीण पण राहते त्याच्याबरोबर. ते दोघं नवरा बायको राहत असतात आपल्या घरट्यात. दोघं खूप एकमेकांवर प्रेम करतात, आनंदाने राहत असतात अगदी. पण गंमत काय होती, त्या झाडाखाली एक मोठं बीळ असतं आणि त्या बिळामध्ये एक विषारी नागोबा असतो बरं का. तो नाग सहसा दिवसा बाहेर पडत नाही, पण रात्र झाली की मात्र तो बाहेर पडतो. असं चालू असतं. आता कावळा बाहेर गेला तर कावळीन घरात थांबायची, घराचं रक्षण करायची, पिल्लांचं रक्षण करायची. आणि कावळीन बाहेर गेली तर कावळा घरी थांबायचा, असं त्यांचं चाललेलं होतं. पण हिवाळ्यात काय व्हायचं, अंडी घातली बरं का कावळीने. आणि ती अंडी घातली की मग रात्रीच्या वेळेला तो नाग बाहेर यायचा आणि हळूहळू वर चढायचा आणि त्या घरट्यातली ती अंडी खाऊन यायचा. आणि रात्र असल्यामुळं कावळ्याला आणि कावळीला काही ते दिसायचं नाही. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं बरं का. कावळीणीच्या ते लक्षात आलं. तिने कावळ्याला सांगितलं होतं, खाली नाग आहे ना मिळाल, तो आपली अंडी खाऊन टाकतो म्हणे. मग त्याने ठरवलं आता त्या नागाचा बदला घ्यायचा. मग आता काय करायचं. मग असंच एकदा काय झालं, एक राजकन्या तिथं स्नानासाठी आली. राजकन्याच ती आता. तिच्याबरोबर अनेक दासदासी आल्या आणि मग त्या सरोवरात जायचं म्हणून तिने आपल्या अंगावरचे दागिने वगैरे एका दासीजवळ काढून दिले. तिच्या गळ्यातला एकदम रत्नहार होता, अगदी अमूल्य असा. तो एका दासीजवळ दिला आणि सगळे कपडे बिपडे उतरवून ती सरोवरात स्नानासाठी उतरली. कावळ्याचं लक्षच होतं बरं का. कावळ्याने ते सगळं पाहिलं आणि कावळीला म्हणाला, हे बघ मी आता खाली जातो म्हणे आणि मी तुला खून केली की तू खाली ये म्हणे. आणि ज्या दासीजवळ तो रत्नहार आहे ना, तिला 4-5दा टोची मार म्हणे. मग ती थोडी गडबडली की तेवढ्या वेळात मी तो रत्नहार घेऊन येतो म्हणे आणि बघ म्हणे पुढं काय गंमत होती ती. असं त्यांचं ठरलं. त्याप्रमाणे कावळा खाली उतरला आणि त्या कावळीने खून केली. ती आली लागली उडत उडत आणि ज्या दासीच्या हातात रत्नहार होता ना, तिला तिने 4-5 टोचा मारल्या डोक्यावर. तिला टोचा मारले की तिला दुखायला लागलं, जखम झाली आणि ती विचलित झाली. तेवढ्या क्षणामध्ये कावळ्याने तिच्या हातातला तो रत्नहार घेतला, चोचीत धरला आणि ते नागाचं बीळ होतं ना, त्या बिळामध्ये टाकून दिला. इतर पण दासदासी आलेलेच होते, त्यांचं सगळ्यांचंच लक्ष होतं. त्यांनी पाहिलं की कावळ्याने हा रत्नहार नेलाय आणि त्या बिळात टाकलाय. मग त्यांची शोधाशोध सुरू झाली बरं का. आणि मग ते सगळे ते लोक बीळ खणायला लागले. मग ते बीळ खणताना काय झालं, खोल खणलं थोडं की सापाला बाहेर यावंच लागलं. साप बाहेर आला. मग त्या सगळ्यांनी सापाला मारून टाकलं आणि नंतर मग अजून खोल खणलं आणि अजून खोल खणल्यानंतर तो रत्नहार पण त्यांना सापडला. असं त्या कावळ्या आणि कावळीने दोघांनी हुशारी केली, युक्ती केली आणि आपल्या पिल्लांचं, अंड्यांचं त्या दुष्ट नागापासून रक्षण केलं. असे ते दोघं जण हुशार नवरा बायको होते, कावळा आणि कावळी. अशी ही कावळ्याची आणि नागोबाची गमतीशीर गोष्ट. छान आहे ना गोष्ट? आवडली तुम्हाला?